नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे शिक्रापूरमधील एका वाड्याची थरारक कहाणी. कथेचे मूळ नाव आहे पडक्या वाड्याचे रहस्य. कथेच्या लेखिका आहेत चंदना थोरात. ही कथा थोडी मोठी असल्याने 2 भागात म्हणजेच 2 व्हिडिओमध्ये विभागली गेली आहे. शिक्रापूरमधील एका वाड्याची थरारक कहाणी ह्या कथेचा हा भाग पहिला आहे. कथेच्या दुसऱ्या भागाचा व्हिडिओ हा व्हिडिओ संपल्यानंतर आपल्याला स्क्रीनवर दिसेल, त्यावर क्लिक करावे. तसे दुसऱ्या व्हिडिओला सुरुवात होईल. तसेच दोन्ही व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिली आहे. कथेला आता सुरुवात करू. जर रमाला ह्या धक्क्यातून बाहेर काढलं नाही तर त्यांना वेड लागण्याची शक्यता आहे. त्यांना मानसिक त्रास होतोय. औषधांबरोबरच त्यांना ह्या दुःखी वातावरणातून बदल म्हणून कुठेतरी मोकळ्या ठिकाणी फिरायला घेऊन जा. त्यांना त्यांच्या नाजूक मनस्थितीतून बाहेर काढलं पाहिजे. जागा बदलली तर जरा प्रकृतीत सुधारणा होईल, डॉक्टर अमय मोहनला म्हणाले. होय डॉक्टर, मला तुमचं म्हणणं पटतंय. मी लवकरच कुठेतरी बाहेरगावी जाण्याचं ठरवतो, मोहन डॉक्टरांना म्हणाला. डॉक्टर निघून गेल्यावर मोहन रमाजवळ आला. ती पलंगावर बसली होती. खिडकीतून बाहेर पाहत तिच्याच विश्वात ती हरवून गेली होती. मोहनला तिच्याकडे पाहावत नव्हतं. रमाचा चेहरा कोमेजून गेला होता. डोळ्यांखाली काळी वर्तुळं तयार झाली होती आणि डोळे बारीक आत गेल्याची जाणीव होत होती. केस विस्कटलेले होते. कितीतरी दिवस ती नीट जेवलीही नव्हती, त्यामुळे तिला अशक्तपणा जाणवत होता. कोणत्या विचारात ती एवढी हरवून गेली होती की मोहन शेजारी असल्याचं भानही तिला नव्हतं. तिने दूर कुठेतरी नजर लावली होती. तिला असं बघून मोहनच्या डोळ्यात पाणी तरळलं. रमाची जरी अशी आजारांमुळे दशा झाली असली तरी 7-8 वर्षांपूर्वीची रमा मोहनच्या डोळ्यांपुढे आली. बिनधास्त जगणारी, कुणाचीही पर्वा न करता आपलं मत परखडपणे मांडणारी, दिसायला सावळी पण बारीक शरीरकाठी, नाजूक ओठ, मोठी केसांची वेणी, नाक चाफेकळी, साधे राहणीमान, ह्यामुळे मोहन रमाच्या प्रेमात पडला होता. एकाच कॉलेजमध्ये असल्यानं रमाही मोहनला ओळखत होती. मोहन अभ्यासात हुशार होता. मित्रांना पडेल तेव्हा अभ्यासात मदत करणारा, पण कोणत्याच मुलीकडे डोळे वर करून न बघणारा. लाजाळू स्वभावाच्या मोहनच्या प्रेमात रमाही पडली होती. कॉलेज पूर्ण होताच दोन्ही घरातील लोकांच्या संमतीने, वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने दोघांचेही थाटामाटात लग्न झालं. 2 वर्षात मोहन आणि रमाच्या प्रेमाला अंकुर फुटला. संसाराच्या वेलीवर जुई नावाचं फूल उमललं. जुई रंगाने गोरी पान, कुरळे केस, नाकी डोळी छान, बोलायला कुणालाच ऐकायची नाही अशी जुई आता 5 वर्षांची झाल्यावर शाळेत जाऊ लागली होती. महिन्याभरापूर्वी जूनच्या अखेरीस नुकतीच पावसाला सुरुवात झाली होती. रविवारी सुट्टी असल्यानं मोहनच्या ऑफिसमधील मित्रांनी पावसाळ्यात धबधबा बघायला जाण्यासाठी कौटुंबिक सहल आयोजित केली होती. त्या सहलीला सचिन, त्याची पत्नी सुनंदा, चेतन आणि वैशाली, त्यांचा मुलगा राजू, तसेच रमेश आणि रश्मी, ज्यांचे नुकतेच लग्न झाले होते, असे सर्व निघाले होते. त्या सर्व जोडप्यांच्या सोबत मोहन, रमा आणि छोटी जुई ही अशी 4 कुटुंब निघाली होती. 5 वर्षांची जुई आणि एखाद्या वर्षाने लहान राजू दोघेही खूप बडबड करत होते, पण दोघांचं मस्त जमलं होतं. सकाळी पहाटे आभाळ भरून आलं होतं. गार वारा झोंबत होता. अंगावर रोमांच येत होतं. मिनी बसमधून लवकर निघाल्यामुळे सगळे वेळेच्या आधीच पिकनिक स्पॉटवर पोचले होते. शहरापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात
मन प्रसन्न झालं होतं. थोडा नाश्ता करून सर्वजण पाण्यात पोहायला उतरू लागले. जुई आणि राजू पाण्यात पण किनाऱ्यावरच एकमेकांच्या अंगावर पाणी उडवण्यात मग्न झाले होते. सर्व मंडळी आपल्या आपल्यातच दंग होती. स्त्रियांनी एक ग्रुप बनवला होता आणि पुरुष मंडळी पोहण्यात व्यस्त होती. अचानक जोरात पाऊस सुरू झाला आणि धबधब्याच्या आजूबाजूचे दगड घसरून खाली येऊ लागले. एकाकी सुरू झालेल्या त्या दगडांच्या माऱ्यामुळे कोणालाच काहीच समजत नव्हतं. जुई धबधब्याच्याच दिशेला उभी होती. एवढ्यात कुठून तरी एक दगड जुईच्या डोक्यात येऊन आदळला. तशी जुई तोल जाऊन पाण्यात कोसळली. पाण्याचा प्रवाह वाढल्याने नाकातोंडात पाणी जाऊ लागलं. डोक्यातून रक्त वाहू लागलं. छोटा राजू जोरात घाबरून ओरडायला आणि रडायला लागला होता. सर्वांची एकच तारंबळ उडाली. इतर लोकही जखमी होत होते. दगडांचे नेम चुकवत सर्वजण पाण्याबाहेर आले. सगळे वातावरण आक्रोश, किंकाळ्या आणि भयानं भरून गेलं होतं. जुईला डोक्याला जबर मार लागला होता. पाण्यानं ओला असलेला पांढरा शुभ्र फ्रॉक आता रक्तानं लाल भडक झाला होता. आजूबाजूच्या पाण्यात सुद्धा रक्त मिसळल्यानं पाणी सुद्धा लाल भडक झालं होतं. मोहननं जुईला पाण्याबाहेर काढलं आणि रमाच्या मांडीवर दिलं. सर्व मंडळी जुईच्या भोवती जमू लागली. जुईला झालेल्या जबर जखमेच्या पुढे इतरांना झालेल्या जखमा काहीच नव्हत्या. सर्व मंडळी आपल्या जखमा विसरून जुईलाच पाहण्यासाठी गर्दी करत होती. पावसाचा जोर थोडा कमी झाला होता. रमाच्या मांडीवर जुई अखेरचे श्वास घेत होती. आपल्या कोवळ्या जीवाला होणारा त्रास रमाला सहन होत नव्हता. जीवाच्या आकांतानं ती मोहनला जुईसाठी काहीतरी कर म्हणून विनवणी करत होती. अपघात झालेला परिसर शहरापासून दूर होता. जुईला जी जखम झाली होती ती खोलवर असल्याने बरेच रक्त वाहून गेले होते. बघत राहण्यापलीकडे कोणीच काहीच करू शकत नव्हतं. असह्य झालेल्या परिस्थितीमुळे मोहन डोक्यावर हात आपटून घेऊन वेड्यासारखे करत होता. आपण आपल्या मुलीसाठी काहीच करू शकत नाही ह्याची त्याला खंत वाटत होती. जुईला वाचवण्या इतपत सुद्धा वेळ मिळाला नाही. अखेरीस जुईचा श्वास मंद होत गेला आणि जुईने डोळे हळूहळू बंद केले, ते कायमचेच. रमाने फोडलेल्या हंबरड्याने प्रत्येकाचं काळीज पिळवटून निघालं होतं. अपघातानंतर काही दिवसांनी सचिन, त्याची पत्नी सुनंदा रमाला भेटायला आले. जुईचं सगळ्यांना सोडून असं अचानक जाणं रमा मान्यच करत नव्हती. सुनंदाच्या खूप प्रयत्नानंतरही रमा कोणत्याच बोलण्यावर प्रतिसाद देत नव्हती. सचिन आणि सुनंदाने रमाला डॉक्टरांना दाखवण्याविषयी मोहनला सुचवलं. मोहनलाही हे योग्य वाटलं. त्याने लगेच डॉक्टरांशी संपर्क साधला. महिनाभरानंतर सुद्धा ह्या धक्क्यातून रमा सावरलीच नव्हती. अजूनही ती वेड्यासारखी जुईला शोधत होती. रडून बेचैन होत होती. तिची मानसिक स्थिती अजूनच नाजूक झाली होती. सचिन, चेतन, रमेश मोहनला भेटायला आले होते. सर्वांनाच अपराध्यासारखं वाटत होतं. रमाला जी वेड लागण्याची काळजी डॉक्टरांनी व्यक्त केली होती ती आणि औषधांबरोबरच हवापालट करण्याविषयीचा दिलेला सल्ला, या दोन्ही गोष्टीविषयी मोहन आपल्या मित्रांना सांगू लागला. सचिन मोहनचा जिवलग मित्र होता. त्याने हे सर्व ऐकून घेतलं आणि त्यालाही डॉक्टरांचं म्हणणं पटलं. माझ्या सदाकाकांचं पुण्यात शिक्रापूर इथे एक घर आहे. काका सुद्धा मुंबईलाच राहत असल्यानं फक्त सुट्टीच्या दिवसात ते गावाकडे जातात. काही दिवस रमाला घेऊन तू तिकडे जा, सचिन मोहनला म्हणाला. मोहनला सचिनने सुचवलेली कल्पना आवडली. मोहनच्या अथक प्रयत्नानंतर रमा गावी जाण्यासाठी तयार झाली. सचिन आणि मोहनची मैत्री शाळेपासूनच होती. सचिनच्या वडिलांच्या मृत्यूनंतर सदाकाकांनी सचिनला खूप मदत केली होती.
मोहनलाही काका आधीपासूनच ओळखत होते. शिक्रापूरला सदाकाकांच्या घराची काळजी शेजारीच राहणाऱ्या गोदा काकू घेत होत्या. गोदा काकूंना सदाकाकांनी मोहन आणि रमा गावी येणार असल्याची बातमी फोनवरून कळवली होती. तसेच काकूंना रमाची काळजी घेण्याची विनंतीही केली होती. मुंबई ते पुणे प्रवासाकरता मोहनने गाडी बुक केली होती. मुंबईहून निघताना रमा मोहनशी बोलत नव्हती. यंत्रासारखी फक्त मोहन जसे सांगेल तेवढेच ती करत होती. प्रवासामध्ये मोहन रमाला कॉलेजमधल्या जुन्या आठवणी सांगून हसवण्याचा प्रयत्न करत होता. पण रमाचं मोहनच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. ती खिडकीतून बाहेर पसरलेल्या निरभ्र आभाळात नजर हरवून होती. मोहन आणि रमाचा प्रवास खूप आरामात पार पडला. शिक्रापूर नावाप्रमाणेच डोंगरांच्या शिखरावर वसलेलं गाव होतं. सदाकाकांचं घर गावापासून लांब शेतात होतं. खासगी गाडी असल्यानं अगदी घराच्या अंगणात गाडी उभी राहिली. गोदा काकूंनी रमा आणि मोहनचं स्वागत केलं. पण रमा गोदा काकूंकडे न पाहताच सरळ घराच्या आत निघून गेली. धन्यवाद काकू, माफ करा हं. रमाचा तुम्हाला दुखावण्याचा हेतू नव्हता. तिची मानसिक अवस्था काही ठीक नाहीये, त्यामुळे ती तिच्याच विश्वात असते, मोहन काकूंना म्हणाला. मोहन, नक्की काय झालंय रमाला? नाही म्हणजे ती उदास दिसतीये. तशी तिच्याविषयी थोडी कल्पना मला सचिनने दिलीये, काकूंनी म्हटलं. एक मोठा उसासा घेऊन मोहनने काकूला जुईच्या अपघाताबद्दल सर्व सांगितलं. खूप वाईट झालं. तू तिची काळजी घे आणि काही लागलं तर हक्कानं सांग. रमा मला माझ्या मुलीसारखीच आहे, काकू हसून मोहनला म्हणाली. गोदा काकू वयानं 60च्या असाव्यात, पण किरकोळ शरीरयष्टीमुळे त्यांची चपळाई दिसून येत होती. नववारी लुगडं, कानात कुड्या, हातात काचेच्या बांगड्या, गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर अबिराचा टिका, सैलसर केसांचा आंबाडा. त्यांनी डोक्यावरून पदर घेतला होता. गोदा काकूंना एक मुलगी होती, अनुजा. तिचं लग्न झालं होतं. मुलगा अनिल हा तालुक्याच्या गावी मोठ्या सरकारी कार्यालयात काम करत होता. तालुका गावापासून लांब असल्यानं तो तालुक्यातच राहत होता. प्रत्येक आठवड्याच्या शेवटी अनिल घरी येऊन जात असे. गोदा काकू एकटीच राहत असल्यानं काकूंनी शालूला घर कामासाठी ठेवलं होतं. गोदा काकूंनी शालूला आवाज दिला. तशी शालू घरातून लगबगीनं बाहेर आली आणि गाडीतील सामान घेऊन घरात जाऊ लागली. गोदा काकूंनी शालूची ओळख करून दिली. ती वयाने रमाच्याच वयाची होती. दिसायला जरा सावळी, गुडघ्यापर्यंत नववारी काष्टी नेसलेली, केसांची गाठ मारून केस मोकळे सोडलेले, कपाळावर कुंकवाची चंद्राची कोर लावलेली, गळ्याबरोबर काळ्या मण्यांचे डोरले असा तिचा पेहराव होता. तिला सतत बडबड करायची सवय होती. पोट भरण्यासाठी शालू पडेल ती कामं करत असे, मग ती शेतीची असो किंवा घरकाम. तिचा नवरा स्वतःची जमीन नसल्यामुळे दुसऱ्याच्या शेतात गडी म्हणून काम करत असे. सकाळीच न्याहारी करून भाकर घेऊन तो शेतावर जात असे. शालूला गोदा काकूंनी 2 दिवसांपूर्वीच पाहुणे येणार आहेत आणि घरात साफसफाई आणि जेवणाची कामे करावी लागतील असं बजावलं होतं. शालूलाही दिवसभर उन्हात शेतात राबण्यापेक्षा दिवसभर घरकाम आणि रमाची काळजी घेण्याची जबाबदारी फायदेशीर वाटली. गाडी परत शहराकडे निघून जाताच गोदा काकूही आपल्या घराकडे निघाली. पण जाताना मोहनला म्हणाली, मी शालूला सर्व कामं समजावून सांगितली आहेत. मोहनने होकारार्थी मान हलवली. घराच्या आवारात जरा हात लांब करत आळस देता देता घराचे आणि आजूबाजूचे सगळीकडचे मोहन निरीक्षण करू लागला. शहरातील कामाच्या, धावपळीच्या आणि दगादगीच्या जीवनापासून लांब आलेल्या मोहनला मोकळ्या हवेमुळे जरा बरे वाटत होते. काकांचं हे घर म्हणजे छोटा बंगलाच होता. झोपायच्या 2 खोल्या, स्वयंपाकघर, देवघर. घरासमोर अंगण होतं. त्या अंगणाला
तुळशी वृंदावनामुळे शोभा आली होती. समोरच्या दिशेला काही अंतरावर गोदाकाकूंचं घर होतं. तेही ह्या घराप्रमाणेच बांधून घेतलं होतं. पूर्वी बऱ्याच वर्षांपूर्वी सदाकाकांनी आणि गोदाकाकूंच्या नवऱ्याने म्हणजेच गोपाळरावांनी गावातल्या गजबजाटापासून शांत निवांतपणासाठी शेतातच घरं बांधून घेतली होती. ही दोन्ही घरं सोडली तर काही नाही. अजून कोणतीच घरं दिसत नव्हती. बाकी इतर लोकांची शेतजमीन तिथे होती. शेतात काही शेतकरी काम करत होते आणि लांब लांब दूरवर उभा होता एक जुना पडका वाडा. दिवसभरात शालूच्या प्रेमळ स्वभावामुळे रमाचे आणि शालूचे मैत्रीचे संबंध तयार झाले. शालू रमाला सांगत होती, ताई, तुम्ही लय शिकलाय ना. मला बी शिकायचं होतं, पण बापानं माझं लवकर लगीन लावून दिलं. खर्चापुरतं शिकवलं. शालूच्या भराभर काम उरकत बडबड करण्याच्या स्वभावामुळे रमा थोडी तिच्या दुःखातून बाहेर येऊ लागली होती. शालू आपलं काम करतच रमाला काही काही विचारून नाहीतर गावातल्या काही गोष्टी सांगून तोंडाचा पट्टा चालूच ठेवत होती. पण शालूच्या अशा वागण्यानं एक चांगलं घडलं. रमाला आपल्याच विचारात गुंतायला वेळच मिळत नव्हता. शालूमुळे का होईना ती जरा माणसात आल्यासारखी वागू लागली. संध्याकाळी स्वयंपाक आटपून शालू गावात आपल्या घराकडे निघून गेली. आजूबाजूच्या शेतातील शेतकरीही आपली कामे संपवून घराकडे गेले होते. सगळीकडे हळूहळू अंधाराचं साम्राज्य पसरू लागलं. रात्री जेवण झाल्यावर मोहन घराच्या अंगणात फेऱ्या मारत होता. आकाशात सुंदर चांदणं पसरलं होतं. मोहन कोणत्या तरी विचारात गढला होता. मोहनला पाहून रमाही आपली कामे आटपून स्वतःहून पहिल्यांदाच घराबाहेर अंगणात आली होती. रमामध्ये झालेला हा सकारात्मक बदल मोहनला सुखावून गेला. रमा कित्येक दिवसांनी अशी जुईच्या झालेल्या अपघातानंतर पहिल्यांदाच मोहनला येऊन बिलगली होती. जुईनंतर तिला जपण्यासाठी मोहनची होणारी तारेवरची जी कसरत चालली होती ती तिनेही अनुभवली होती. जे झालं त्यात कुणाचाच दोष नव्हता. मग मोहनला ती का शिक्षा देत आहे हा प्रश्न तिला सतावत होता. त्याची ही परवड तिला बघवत नव्हती. मोहनवरच्या प्रेमामुळे ती तिचे दुःख विसरू पाहत होती. आपणही मोहनला सांभाळून घेतलं पाहिजे ह्या विचारानं ती आता प्रेमात पुढाकार घेत होती. आज खूप दिवसांनी रमा मनोसोक्त मोहनशी गप्पा मारत होती. हळूहळू गप्पा झाल्यानंतर ते दोघे झोपायला आतल्या खोलीत गेले. आज कित्येक दिवसांनी मोहन आणि रमा जुईला विसरण्याच्या प्रयत्नात यशस्वी झाले होते. पुन्हा एकदा पहिल्यासारखे एकमेकांच्या सहवासात एकत्र आले होते. आपले दुःख विसरून रमा आणि मोहन मायेने एकमेकांच्या डोळ्यात पाहू लागले. मोहनने रमाला आपल्या मिठीत घेतलं. रमाच्या प्रेमाच्या जादूमुळे खूप दिवसांनी आज मोहन शांत झोपला होता. रमा मात्र झोप येत नसल्यामुळे विचार करत होती. मोहन जुईच्या अपघातानंतर मला सावरण्यात एवढा गुंतला की काम धंदा सोडून फक्त मला नैराश्यातून कसं बाहेर काढता येईल या प्रयत्नात तो स्वतः आजारी दिसू लागला होता. गाढ झोपलेल्या मोहनच्या चेहऱ्यावरचे शांत भाव टिपण्यात रमा हरवून गेली होती. इतक्यात वातावरणात थंड गारवा निर्माण झाला. अचानक वादळ यावं तसं जोर जोरानं वारा वाहू लागला. भेदरलेल्या पक्ष्यांचे पंख फडफडू लागले. घराबाहेर 2-4 कुत्र्यांचे ओरडण्याचे आवाज येऊ लागले. घरातील खिडक्यांच्या दारांच्या फळ्या एकमेकांवर आदळू लागल्या. ह्या आवाजाने मोहनची झोपमोड होऊ नये म्हणून रमा खिडकी बंद करण्यासाठी अलगद उठली. एवढ्यात खिडकीतून बाहेर डोकावले असता घराबाहेरील वातावरण वेगळंच भासू लागलं होतं. बाहेर वाऱ्यामुळे माती आणि वाळलेली झाडांची पानं उडत होती. जणू काही वादळच सुटलं होतं. दूरवरून कोणीतरी हाका मारत आहे असं रमाला भासू लागलं. घराच्या मागे थोड्या दूरवर एक वाडा दिसत होता.
एवढ्या लांबूनही वाड्यातील दिव्यांचा लखलखाट लक्ष वेधून घेत होता. रमाला थोडं नवल वाटलं. संध्याकाळपासून तिचे इकडे वाड्याकडे लक्ष कसे गेले नाही ह्या विचारात तिची पावले आपोआप त्या वाड्याच्या दिशेनं पडू लागली. रातकिड्यांच्या आवाजात रमानं चालायला सुरुवात केली. रात्रीच्या अंधाराबरोबर खूप धुकं पसरलं होतं, त्यामुळे काही नीट दिसत नव्हतं. धुक्यातून वाट काढत अंधारात थोडे चालल्यावर रमाला वाड्याच्या अंगणात चंद्रप्रकाशात एक लहान मुलगी झोपाळ्यावर झोके घेताना दिसली. रमाला असं वाटलं की तिची छोटीशी जुईच त्या झोपाळ्यावर झोके घेत आहे. जवळजवळ जुईच्याच वयाच्या ह्या मुलीनं जुन्या पद्धतीचं परकर पोलकं घातलं होतं. 2 वेण्या, रंगाने गोरी पान, पायात घुंगरांचं पैंजण, हसताना गालाला पडणारी खळी, ती एखाद्या भावलीसारखी भासत होती. तिचे झोके घेताना खळखळून हसणं पाहून हळूहळू रमा त्या झोपाळ्याच्या दिशेनं चालू लागली. ती मुलगी खेळण्यात एवढी रंगली होती की तिला रमाची येण्याची चाहूलच लागली नाही. रमा तिच्या जवळ जाऊन प्रेमानं तिच्या डोक्यावर हात फिरवू लागली. तशी ती मुलगी कावरीबावरी झाली. रमा तिला प्रेमानं गोंजारू लागली. त्या मुलीला स्पर्श करताच रमाला गहिवरून आलं. न कळत जुईच्या आठवणीनं रमाच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. अनोळखी रमाला पाहून त्या मुलीनं तिच्या आईला हाका मारल्या. तशी वाड्याच्या आतून एक बाई लगबगीनं वाड्याच्या बाहेर अंगणात आली. तिची उंची बेताची होती. रंगाने उजळ, हिरवे नऊवारी लुगडं अन सोळी, नाकात मोठ्या मोत्यांची नथ, बंद्या रुपया एवढा गोल कुंकवाचा टिळा, कानात सोन्याच्या कुड्या, गळ्यात मोठं मंगळसूत्र, 4 पदरी चपलाहार, हातात सोन्याच्या पाटल्या आणि हिरव्या काचेच्या बांगड्या, पायात पैंजण, पायाच्या बोटात चांदीची चकचकीत जोडवी, डोक्यावरून घेतलेला पदर, जणू साक्षात लक्ष्मीचा अवतार असल्याचा भास रमाला होत होता. बहुतेक ती या वाड्याची मालकीण असावी. ती बाई रमाच्या जवळ आली. अनोळखी रमाला असं एवढ्या रात्री वाड्याच्या परिसरात आलेलं बघून ती म्हणाली, "कोण आहे तुम्ही? हाकडं काय करताय?" रमा म्हणाली, "नमस्कार, मी रमा. इकडे जवळच ते घर आहे ना, तिथेच मी राहते. आम्ही मुंबईला असतो. कालच इकडे गावाकडे आलो." "असं भय?" ती बाई म्हणाली. "तुमची मुलगी गोड आहे. काय नाव हिचं?" ह्या रमाच्या प्रश्नावर ती म्हणाली, "अव ही राणी हाय, माझी लेक, अन म्या पार्वती. हिला झुल्यावर झुलायचा भारी नाद. एवढा मोठा वाडा हाय, पर ही सारखं या झुल्यावरच झुलती. जरा म्हणून दम नाही हिच्या जीवाला. काय निजल तेवढाच माझ्या बी जीवाला आराम. पण तुम्ही हाकडं काय करताय? लय रात झाली हाय. चीट पाखरू बी ना ह्या वक्ताला. असं रातच्याला एकटं फिरू नका. ही येळ लय वंगाळ हाय. आमच्या धनीसनी असं बाई माणसानं रातच्याला घरातनं बाहेर गेलेलं खपत नाय. तुम्ही जावा आता." पार्वतीच्या बोलण्यामुळे रमाला वास्तवतेची जाणीव झाली. "हो, खरंच की मला घराकडे गेलं पाहिजे. खूप रात्र झाली आहे. आपण उद्या भेटू." "बरं राणी, मी जाते आता हं." असं बोलून रमा झपाझप पावलं टाकत आपल्या घराकडे निघाली. राणीला सोडून घराकडे परत येताना तिची पावलं जड झाली. पण उद्या राणीला परत भेटण्याच्या आनंदात अंधारातून वाट काढत भराभर ती पावले टाकू लागली. तिने क्षणभर मागे वळून पाहिलं तर वाडा अगदी अंधारात दाट धुक्यांमध्ये गुडूप झाला होता. वाड्याचे सर्व दिवे मालवले होते. पार्वती आणि राणी कुठेच दिसत नव्हत्या. रमा जरा अस्वस्थ झाली. "हा काय प्रकारे? उद्याच पाहू." असं बडबडत रमाने घरात येऊन दरवाजा अलगद बंद करून घेतला. मोहन अजूनही शांत निजलेला होता. रमाने मोहनचे पांघरुण नीट केलं. पलंगावर येऊन राणीचा विचार करत कधीतरी तिची झोप लागली. पहाटेच्या वेळी पक्ष्यांच्या किलबिलाटानं रमाला जाग आली. रात्रीचे धुके दूर झाले होते.
थंड हवेची झुळूक वातावरणात गारवा वाढवत होती. ती उठून बसली. तशी पलंगावर झालेल्या हालचालीमुळे मोहन झोपेतच कुशी बदलून पुन्हा झोपी गेला. रमाला मोहनच्या अशा निश्चिंत झोपण्याचे नवल वाटले. कित्येक रात्री त्याने रमाच्या शेजारी बसून जागवल्या होत्या. हा विचार मनात येताच रमाला त्याला झोपू देणेच योग्य वाटलं. ती न्याहारी घराकडे निघून गेली. सूर्याची कोवळी सोनेरी किरणं खिडकीतून मोहनच्या चेहऱ्यावर पडली तशी मोहनला जाग आली. अंगणामध्ये रमा तुळशीची पूजा करत होती. तिला असे प्रसन्न बघून मोहनला आनंद झाला. शालू कधीच येऊन कामाला लागली होती. तुळशीची पूजा होताच रमा शालूला नाश्त्याची सूचना देऊन अंगणात आली. रमाला रात्रीचा प्रसंग आठवला म्हणून ती त्या वाड्याकडे पाहू लागली. सकाळच्या उजेडात तो वाडा अतिशय भकास दिसत होता. मोडकळीला आलेला पडका वाडा पाहून रमा हैराण झाली. ती विचार करू लागली, काल हा वाडा किती चांगल्या स्थितीमध्ये पाहिला होता. रात्री झालेल्या सुंदर वाड्याचं दर्शन आणि आता वाड्याची वाताहत. अचानक एका रात्रीत असं काय झालं? तिची उत्सुकता चाळवली. तिची पावलं न कळतच वाड्याच्या दिशेनं निघाली. अंघोळ आटपून मोहन रमाला शोधू लागला. स्वयंपाकघरात शालू नाश्त्याची तयारी करत होती. मोहनने तिच्याकडे रमाची चौकशी केली तर शालू म्हणाली, बाईसाहेब इथंच असतील. नाश्त्यामध्ये काय करायचं सांगित होत्या. आता त्या कुठं गेल्या मला बी ठाव नाही. शालूचे उत्तर ऐकून मोहन काळजीने आजूबाजूला रमाला हाका मारू लागला. मोहनला वाटलं रमा काकूंच्या घरी तर गेली नसेल. इतक्यात गोदा काकूंनाच आपल्या घराच्या दिशेनं येताना पाहून मोहनने काकूंना विचारलं, रमा आली आहे का तुमच्याकडे? काकूंनं काळजीनं नाही असं उत्तर दिलं. मग रमा कुठे गेली असे शब्द मोहनच्या तोंडी आले. दोघेही एकमेकांकडे पाहत होते. इतक्यात गोदा काकूला दूरवर वाड्याकडे हालचाल दिसू लागली. काकूंच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव दिसू लागले. काकूंच्या काळजात धस्स झालं. त्या मोहनला म्हणाल्या, तू लवकरात लवकर त्या वाड्याकडे जा. बहुतेक रमा तिकडे गेली आहे. ह्यावर मोहन म्हणाला, ह्यात घाबरण्यासारखं काय आहे? गोदा काकू म्हणाली, ते मी नंतर सांगते. तो वाडा शापित आहे. तिचा जीव धोक्यात आहे. तू घाई कर. हे ऐकताच मोहन जीवाच्या आकांताने धावतच वाड्याकडे निघाला. रमा मंत्रमुग्ध होऊन वाड्याच्या अंगणात उभी होती. वाडा अगदी जीर्ण झाला होता. काल जो झोपाळा तिनं पाहिला होता तो तुटलेल्या अवस्थेत होता. रमाला काही सुचत नव्हतं. काल जे मी पाहिलं ते स्वप्न होतं का असा ती विचार करू लागली. कारण काल पाहिलेल्या सुंदर वाड्याचे रूपांतर आज पडक्या वाड्यात झालं होतं. रमाला विश्वास बसत नव्हता. अशा प्रकारे वाड्यात झालेल्या चमत्कारिक बदलामुळे रमाला वाड्यात जाण्याचा मोह होऊ लागला. राणीचा शोध घेतल्याशिवाय ह्या वाड्याचं रहस्य कळणार नाही म्हणून रमा वाड्यात जाण्यासाठी वाड्याच्या पायरीवर पाय ठेवणारच होती. इतक्यात तिला खांद्यावर हाताचा स्पर्श जाणवला. पटकन रमाने मान मागे वळवली. पाहते तर तिच्या मागे मोहन होता. मोहनने तिला हाका मारल्या होत्या पण त्या तिच्या कानापर्यंत पोहोचल्याच नव्हत्या. मोहन रमाजवळ आला. तू इथे काय करतीयस? मी तुला किती शोधलं? मोहन जराशा रागानेच बोलला. तशी रमा मोहनला म्हणाली, मी काल रात्रीच्या वेळी हा वाडा दिव्यांनी उजळून निघालेला पाहिला होता. पण आता हा वाडा पडका कसा? तसेच मी काल इथे एक जुईच्या वयाच्या मुलीला तिच्या आई बरोबर ह्या वाड्याच्या अंगणात ह्या झोपाळ्यावर झोके घेताना पाहिलं होतं. रमाने रात्री वाडा, राणी आणि तिच्या आईबद्दल आलेला अनुभव मोहनला सांगितला. मोहन अवाक होऊन सर्व ऐकत होता. रमानं जे सांगितलं ते ऐकून मोहनला विश्वासच बसत नव्हता की जो हा पडीक वाडा आहे तो काल चांगल्या स्थितीत होता आणि इकडे रमाने एका बाईला आणि मुलीला पाहिलं होतं. मोहनला गोदा काकूंचे बोलणे आठवलं. ह्या वाड्यामध्ये वाईट शक्तीबद्दल त्या बोलल्या होत्या. त्यात रमाची मानसिक स्थिती बरोबर नसल्यानं
तिला भास होत असावा असे मोहनला वाटले. वाड्याच्या बाबतीत आपण परत तपास करूया. आता तू घराकडे चल आणि काहीतरी खाऊन घे. मोहनने रमाची समजूत घातली. तिलाही मोहनचे म्हणणे पटले. मोहन आणि रमा दोघे घरी परत आले. गोदा काकू आणि शालू चिंतेने त्या दोघांची वाट बघत अंगणातच बसल्या होत्या. त्या दोघांना पाहून काकूंना खूप आनंद झाला. त्या देवाचे आभार मानू लागल्या. दोघांच्या अंगावरून भाकर तुकडा ओवाळून टाक, त्यांनी शालूला सांगितलं. काकूला घाबरलेले बघून मोहन त्यांची समजूत घालू लागला. घाबरण्यासारखं काही नाही, तुम्ही उगाच काळजी करत आहात. यावर काकू म्हणाल्या, तुम्ही दोघेही सुखरूप घराकडे आलात ह्याचा आनंद आहे, पण तुम्हाला तिकडे काही धोका जाणवला नाही का? यावर रमा म्हणाली, मला एक कोडं पडलंय. आज जो वाडा मी बघितला होता तो अगदीच खंडर झाला आहे, पण काल रात्रीच मी त्या वाड्यात गेले होते. रात्री वाड्याचं सौंदर्य डोळ्यात भरण्याजोगं होतं, त्यामुळे मला तिकडे जाण्याचा मोह आवरला नाही. तिथे मला एक मुलगी आणि एक बाई भेटली. उद्या भेटू, आता खूप रात्र झाली आहे असे सांगून त्या बाईने मला परत घराकडे पाठवलं. आणि आज मी भेटायला गेले होते तर त्या वाड्याची अवस्था खराब होती आणि राणी आणि त्या बाईचा कुठेच पत्ता नव्हता. पडलेल्या अवस्थेत असलेला वाडा पाहून मी संभ्रमात आहे. हा पडलेला वाडा सत्य आहे की काल मी जे पाहिलं ते मला पडलेलं स्वप्न होतं? काकूंना काय बोलावं हे समजत नव्हतं. त्या शालूकडे बघत होत्या. शालू ही घाबरली होती. माझी चूक झाली. मला तुम्हाला आल्या आल्यास त्या वाड्याविषयी कल्पना द्यायला हवी होती. माझे तुम्हाला एवढे सांगणे आहे की इकडे आहात तोपर्यंत त्या वाड्याकडे जाण्याचं टाळा. तो शापित वाडा आहे. त्या वाड्यामध्ये काय आहे माहीत नाही, पण आज कित्येक वर्ष तो वाडा तसाच उन्हात पावसात उभा आहे. मला माहीत नाही की रमा काल वाड्यात जाऊनही ती सुखरूप परत कशी आली, किंवा आता तुम्ही दोघेही सुखरूप घरी कसे आलात. आतापर्यंत असं कधीच घडलं नाही. त्या वाड्यात कोण आहे आम्हाला काहीच माहीत नाही, पण त्या वाड्यामध्ये एका घराण्याची वाताहात झाली. तो वाडाच त्या घरात राहणाऱ्या माणसांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला आहे. त्यावेळी जे झालं त्या सगळ्यांसाठी तो वाडाच दोषी आहे. ज्या दिवशी त्या घरातल्या शेवटच्या व्यक्तीचा मृत्यू झाला तेव्हापासून त्या वाड्याकडे कोणीही गेलेलं नाही. तो वाडा दिवसा पडलेल्या अवस्थेत असतो आणि रात्री सुंदर रूप घेऊन अंधारात उजळून निघतो. जणू काही आपले सुंदर रूप दाखवत तो आपली नवीन शिकार शोधत आहे. त्या वाड्याच्या भीतीने एवढ्या वर्षात तिथे जाण्याचं कुणीही धाडस केलं नाही. ह्यामागचं रहस्य मला माहीत नाही, पण आता तुम्ही तिकडे जाऊ नका, काकू म्हणाल्या. काकूंचं बोलणं ऐकून मोहन सुद्धा अचंबित झाला. रमा तर वाड्याविषयी अजून जाणून घेण्यासाठी काकूंच्या मागे लागली. वाड्याविषयीची जिज्ञासा तिला स्वस्थ बसून देत नव्हती. शेवटी काकूंना रमाच्या प्रश्नांना उत्तर देणं भाग पडलं आणि काकू त्या वाड्याबद्दल सांगू लागल्या. मित्रांनो, पुढील कथा ऐकण्यासाठी कथेच्या दुसऱ्या भागाचा व्हिडिओ पाहावा. कथेच्या दुसऱ्या भागाचा व्हिडिओ आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल त्यावर क्लिक करावे. तसे दुसऱ्या व्हिडिओला सुरुवात होईल. तसेच दोन्ही व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिली आहे.